तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता, फिटिंग बघू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर 36 साइजचं ब्लाऊज जे आहे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग। तर स्लीव्ह जे आहेत आपले एकदम छोटे आहेत। तर 80 सेंटीमीटर मध्ये सुद्धा आपला जो अस्तर आहे तर तो बास होतो, पण मी ते अस्तर जो आहे 1 मीटर घेतलेला आहे। तर तुम्ही 80 सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकता 36 साइजला। आणि सगळ्यात आधी आपण इथं बघणार आहोत की मेजरमेंट आपल्याला 36 साइजला मेजरमेंट आपल्याला कोणतं लागतं। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची घेतलेली आहे 14 + 1 इंच 15। तर पूर्ण उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। छाती जी आहे तर ती घेतलेली आहे मी 9 + 2 इंच, कमर 7 + 2 इंच घेतलेले आहे। शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे, मुंडा 6 इंच घेतलेला आहे, गळारुंदी 2.5 घेतलेली आहे जे मी 2.25 घेत असते, पण मला शोल्डरची पट्टी जी आहे तर या ब्लाऊज मध्ये ती कमी हवी होती, तर त्यामुळे मी गळारुंदी जास्त घेतलेली आहे। आणि क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5 आहे, कटोरी 5.5 आहे, आणि जो आपला मागील गळा आहे तर तो 10.5 आहे, पुढील गळा आपला 6 इंच आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती आपले जे मेजरमेंट आहे तर ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंची टाकायची आहे। तर पूर्ण उंची जी आपली आहे तर ती 14 + 1 इंच आहे, 15 इंच आपण जी पूर्ण उंची आहे तर ती घ्यायची आहे। तर पूर्ण उंची आपण घेतलेली आहे 15 इंच, 14 इंच आहे प्लस 1 त्यामध्ये आपण मार्जिन ॲड करून घेतलेला आहे, आणि 15 इंच आपली पूर्ण उंची आपण इथे घेतलेली आहे ब्लाऊजची। तर आता शोल्डर घ्यायचं आहे 5.5। तर 36 साइजला शोल्डर जे आहे 5.5 व्यवस्थित बसतं, तर त्यामुळे जे शोल्डर आहे तर ते 5.5 घ्यायचं आहे, आणि जो मुंडा आहे तर तो 6 इंच घ्यायचा आहे। आता मी मुंडा 6 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर मुंड्याच्या रेषेवरती आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप। तर 9 इंच प्रॉपर आपलं माप येतं, आणि त्यामध्ये आपण 2 इंच जे आहे मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं 11 इंच आपण इथं माप टाकणार आहोत। तर हे बघा मी 2 डॉट असे दिलेले आहे, तिथे एक आपलं फिक्स माप आहे 9 इंच, आणि आपलं 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा आपण वाढवून घेतलं होतं, तर ते आपण इथे एक माप घेतलेलं आहे। तर 9 इंचात आपण इथं कमर घ्यायची आहे, तर 7 इंच कमर आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच मार्जिन मी ॲड करून घेतलेले आहे कमर। तर आता छातीची आणि कमरेची जी लाईन आहे तर ती आपण अशी आखून घ्यायची आहे। तर आता आपण गळारुंदी टाकणार आहोत इथं 2.5 इंच। तर मी प्रत्येक वेळी 2.25 घेत असतो, पण आता माझी शोल्डरची पट्टी आहे तर ती थोडी मला कमी हवी होती, तर त्यामुळे मी गळारुंदी 2.5 घेतलेली आहे, पण तुम्ही 2.25 सुद्धा घेऊ शकता। आता त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे आपल्या पुढच्या गळ्याचं माप। तर पुढील जो आपला गळा आहे तर तो 6 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे। तर पुढच्या सुद्धा गळ्याचं जे माप आहे तर ते सुद्धा तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। आणि जो आपला फ्रंट मुंड्याचं माप आहे तर ते आपण दिलेलं आहे 1 इंचावरती, आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं मुंड्याला जो आहे असं शेप द्यायचा आहे। तर 9 इंच आपण प्रॉपर जे माप घेतलं होतं मुंड्याचं तर त्या लाईनीलाच आपण जाऊन इथं स्टॉप करायचं आहे। आपला जो मुंड्याचा शेप आहे तो इथं बघू शकता की मी आपलं जे 9 इंच माप आलं होतं प्रॉपर, तर तिथेच मी जी लाईन आहे आपली मुंड्याची तिथे स्टॉप केलेली आहे। पुढे आपण नाही शेप घ्यायचा मुंड्याचा। जर काके तुमच्या जास्त फुगा वगैरे येत असतील तर तुम्ही या पद्धतीने जो मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर आता फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे आपण दिलेला आहे, तर आता आपण बॅक मुंड्याचा शेप देणार आहोत 1.5 इंचावरती। तर फ्रंट मुंडा आपण घेतलेला आहे 1 इंचावरती, बॅकचा जो मुंडा आहे आपण घेतलेला आहे 1.5 इंचावरती, आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही मुंड्याला जो आहे असा शेप द्यायचा आहे। तर आता आपण वरती 1 इंच घेतलेला आहे, फ्रंटच्या गळ्यापासून 1 इंच घेतलेला आहे, आणि आपण फ्रंटला सुद्धा असा गोल जो आकार आहे तर तो दिलेला आहे। तर थोडेसे टोक जे आहे आपल्या गळ्याचे मी खाली घेतलेले आहे, कारण आपला जो प्रॉपर गोल गळ्याचा शेप असतो पुढच्या तर तो येतो। तर आता गळ्याच्या साईडला आपण घेतलेला आहे 3 इंच, आणि आपली जी फिटिंगची बाजू असते तर त्या साईडला मी घेतलेला आहे 2.5 इंच। तर हे क्रॉस पट्टीचं आपण इथं माप घेतलेलं आहे, आणि जी 2.5 इंचाची रेष होती तर ती आपण अशी स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपण आता दिलेला आहे याला क्रॉस पट्टीचा शेप। तर थोडासा मी कर्व असा शेप जो आहे क्रॉस पट्टीला दिलेला आहे।
आता कटोरीचं माप इथं घेणार आहे 5.5 इंच। जर तुमचं छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता, किंवा तुमचं छातीचं पोर्शन हेवी असेल तर तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता। तर नॉर्मली मी इथं 36 साईजला 5.5 इंच आपलं जे कटोरीचं माप आहे तर ते घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की कशा पद्धतीने मी इथं 2 लाईन ज्या आहेत टाकून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपण इथं दाखवल्याप्रमाणे जो कटोरीचा शेप आहे फक्त सेंटरला आपल्याला थोडासा कर्व द्यावा लागतो, बाकी ऑटोमॅटिक आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो येतो। हे बघू शकता आपण एकदम व्यवस्थित आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो ऑटोमॅटिक येतो, फक्त आपल्याला सेंटरला थोडासा इथं शेप द्यावा लागतो। तर आपले 36 साईजचं जे मार्किंग आहे पूर्ण ब्लाऊजचं तर ते झालेलं आहे। तर आता आपण पेपरवरती सगळ्यात आधी कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। आता फ्रेंड्स मी या व्हिडिओमध्ये स्लीवचं जे कटिंग आहे तर ते दाखवलेलं नाही, पण नेक्स्ट व्हिडिओ जो असेल माझा तर तो स्लीवचा असेल। तर त्यामध्ये तुम्हाला फुल स्लीव्ज एल्बोपर्यंत स्लीव्ज आणि शॉर्ट स्लीवचं जे कटिंग आहे तर ते बघायला मिळणार आहे। एकदम परफेक्ट स्लीव्ज मी कशा काढते तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर आता आपण फ्रंट आणि बॅक जे आहे तर ते दोन्ही पार्ट जे आहेत असे सेपरेट करून घेतलेले आहेत। तर आता आपण इथं क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे, फ्रंटचा गळा सुद्धा इथं कट करत आहोत। त्यानंतर कटोरी आणि जो आपला फ्रंटचा मुंडा आहे तर तोही कट करून घ्यायचा आहे। तर फ्रंटचे आपले असे पार्ट जे आहेत पूर्ण असे कट करून झालेले आहेत। तर बॅक जो आहे मी अस्तरवरती त्याचं जे कटिंग आहे तर ते करणार आहे। तर हंडी गळा मी इथं काढलेला आहे। तर ज्यांना कोणाला तो गळा जर बघायचा असेल तर मला कमेंट करा, मी शॉर्ट व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ जो आहे अपलोड करेन हंडी गळ्याचा। तर आता आपण कटोरी जे आहे तर ते दुसऱ्या पेपरवरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे, कारण कटोरीमध्ये आपल्याला ठराविक माप अशी असतात की टक्ससाठी आपल्याला इथं वाढवावं लागतं। तर त्यामुळे दुसऱ्या पेपरवरती सगळ्यात आधी असं मार्किंग करून घ्यायचं आहे पेपरवरती। तर सगळ्यात आधी आपण जसं आहे तसं इथं कटोरीचं जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। आता हे बघा जसं आहे तसं इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे कटोरीचं। आता दोन्ही साईडला मी 1.5 इंच वाढवून घेणार आहे। तर आपले एक काटोकाट एकदम आलेला आहे। तर दोन्ही साईडला जिथं आपण बॉटमला कटोरी टक्स मारतो तर त्या साईडला आपण दोन्ही 1.5 इंच मार्किंग जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे। आणि या दोन्हीचा आपण सेंटर इथं काढून घ्यायचं आहे। आता याचं सेंटर आपण घेतलेलं आहे 1.5 इंचावरती, आणि त्याच्यानंतर आपण असा शेप जो आहे आपल्या कटोरीला तर तो द्यायचा आहे। तर हे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटोरीमध्ये असं वाढवू शकता। आता एक साईड आपण जोडून घेतलेली आहे, तर दुसऱ्या साईडला सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरीला असा शेप आपण द्यायचा आहे। तर हे बघा आपलं प्रॉपर जे कटिंग आहे आपलं कटोरीचं जे आहे तर ते असं झालेलं आहे। तर आता आपण हे कट करत आहोत। तर आता आपलं हे जे कटिंग आहे पूर्ण कटोरी ब्लाऊजचं तर ते असं झालेलं आहे। जसं की मी मगाशी सांगितलं स्लीवचा जो व्हिडिओ आहे तो मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळेल। तर आता सगळ्यात आधी आपण हे जे कटिंग आहे तर ते अस्तरवरती करून घ्यायचं आहे। आणि कटोरी ब्लाऊजचं जे कटिंग आहे पेपर कटिंग तर त्यामध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही। क्रॉस पट्टीमध्ये जर सोडलं तर बाकीचे जे पार्ट आहेत आपण आहे तसे इथं अस्तरवरती ठेवून कट करून घ्यायचे आहेत। तर आता सगळ्यात आधी मी इथं अस्तर जे आहे तर ते कट करून घेत आहे। बॅक पार्ट सगळ्यात आधी मी कट करून घेतलेला आहे पॅक बाजूला ठेवून। आता त्यानंतर स्लीव जे आहे तर मी 4 इंचाचे काढलेले आहेत, रेडी होऊन त्या 3 इंचाचे तयार होतील। तर स्लीव सुद्धा मी अशा कट करून घेतलेले आहेत। आता त्याच्यानंतर आपण हा असा मुंडा कट करून घ्यायचा आहे।
तर एक्स्ट्रा मार्जिन आपण कुठेही अस्त्रमध्ये कटोरी पार्टला जे आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही। जसे आपण पेपर कटिंगवरती पार्ट कट केले होते तर तसेच आपण ठेवून जे आहे तर ते सगळे पार्ट जे आहेत कट करून घ्यायचे आहेत अस्तरवरती। तर आता नेहमी मी सांगत असतो की कटोरी जी आहे आपण अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची आहे अस्तरवरती। तर याने काय होतं की आपली जी कटोरी आहे तर ती घातल्यानंतर सुद्धा अजिबात चपटी वगैरे बसत नाही। खूप छान याला जो शेप आहे तर तो येतो घातल्यानंतर सुद्धा। आता हे बघा दोन्ही साईडला आपला स्ट्रेच होते कटोरी। आता क्रॉस पट्टी आपण डबल काढणार आहोत। तर वरच्या साईडला मी शिलाईसाठी वाढवून घेतलेला आहे, साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। तर शिलाईसाठी आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वरच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे। तर आता अस्तरवरती आपलं पूर्ण जे असं कटिंग आहे तर ते आपण केलेलं आहे। तर आता मेन कापडावरती आपलं हे जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। तर आहे तसेच पार्ट जे अस्तरचे आहेत तसे ठेवून आपल्या मेन कपड्यावरती जे आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपल्या मेन कापडावरती सुद्धा जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे। आणि सगळ्यात आधी काय करायचं की आपण सगळे पार्ट जे आहेत तसे जोडून घेतलेले आहेत अस्तरला। बघू शकता की फ्रंट पार्ट सगळे जोडून घेतलेले आणि एक्स्ट्राचं सगळं पूर्ण आपण जे कापड आहे तर ते कट करून घेतलेलं आहे। तर कटोरी मुंडा आपण पूर्ण असं मेन कापडला अस्तर जे आहे तर ते जोडून घेतलेलं आहे। तर तुम्ही चिटकवू सुद्धा शकता। आता त्यानंतर कटोरी जी आहे तर मी अशी बॉटम पासून जोडते कायम। तर प्रिन्सेस कट असो किंवा कटोरी असो मी बॉटम पासूनच जोडते, एकदम व्यवस्थित आणि छान बसते। इथे बघू शकता आता छोटे छोटे मी ते कट्स दिलेले आहेत कारण आपला जो कटोरीचा शेप आहे अगदी व्यवस्थित येईल यासाठी। तर आता ही जी आपली कटोरीची शिलाई आहे तर त्याच्या थोडंसं 1/2 इंच पुढे आपण आपल्या जी आयुकची पट्टीची साईड असते तर थोडीशी सरकवून ठेवायची आहे। आणि त्यानंतर बॉटमला मी 1.5 इंच आकार दिलेला आहे आणि वरच्या साईडला आपण 2.5 इंच देऊन असा कटोरीला जो आहे टक्स मारून घ्यायचा आहे। आणि आता आपली जी कटोरी आहे इथं बघू शकता खूप छान अशी तयार झालेली आहे। तर दुसरी ही साईड आपण अशीच रेडी करून घ्यायची। बॉटम पासून आपण कटोरी जी आहे तर ती मुंड्याला जोडून घेत आहोत। आता इथं सुद्धा मी छोटे छोटे कट्स देणार आहे कारण शेप जो आहे आपल्या कटोरीचा अगदी व्यवस्थित येतो। तर काही कपड्याला द्यावे लागतात तर काही कपड्याला द्यायला लागत नाहीत, ऑटोमॅटिक त्याला जो शेप आहे व्यवस्थित येतो। आता ही शिलाई बघू शकता, ज्या शिलाईच्या थोडंसं मी 1/2 इंच पुढे घेतलेला आहे। बॉटमला मी 1.5 इंचाचा टक्स दिलेला आहे खाली आणि वरच्या साईडला मी 2.5 इंचाचा। तर अशा प्रमाणे आपण जो कटोरीचा टक्स आहे तर तो द्यायचा आहे। तर आता ह्या दोन्ही कटोरीचे शेप आहेत अगदी व्यवस्थित आपले आलेले आहेत। बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली जी कटोरी आहे तर ती तयार झालेली आहे। कुठे सुद्धा घातल्यानंतर चपटी वगैरे बसत नाही। तर आता गळ्याच्या वरून आपण काय करायचं 5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साईडला। तर हे मार्किंग जर आपण नाही केलं, हे कटिंग जर आपण नाही केलं तर काय होतं आपली आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप मोठी होते आणि ती पोटावर येते आणि ते पोटावरून आपल्याला फोल्ड होते। तर त्यामुळे आपण इथं बॉटम पासून काय करायचं 1/2 इंच कट करायचं किंवा वरून आपण इथं मेजरमेंट घ्यायचं 5 किंवा 5.5 जितकी तुमची पट्टी असेल आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे अर्धा-पाऊण इंच आपण कट करून त्याच्यानंतरच मग आपण काय करायचं क्रॉस पट्टी जी आहे तर ती अशी कटोरीला जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। तर मी डबल काढलेली आहे क्रॉस पट्टी। तर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही सिंगलही काढू शकता। तर बघा मी असं जोडत आहे क्रॉस पट्टी आणि जो शेप आहे आपला व्यवस्थित असा आलेला आहे। तर आता नेहमी जशी आपण क्रॉस पट्टी जोडतो त्या टाइप आपल्याला जी क्रॉस पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर दुसरी साइड आपण अशीच तयार करून घ्यायची आहे। तर एक साइड बघू शकता आपली एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे कटोरी आणि क्रॉस पट्टी। तर दुसरी ही साइड आता आपण अशीच जोडून घ्यायची आहे।
तर बघू शकता इथं मी दोन्ही साईडच्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत अशा लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपले फ्रंट पार्ट जे आहेत असे आपण रेडी करून घेतलेले. तर याला आपण लावणार आहोत आय आणि हुकची पट्टी. तर आय हुक पट्टी आता आपण इथे लावून घेणार आहोत. तर आईची जी पट्टी आहे तर मी काढते 3 इंचाची आणि जी आपली हुकची पट्टी आहे तर मी ती काढते 2.5 इंचाची. तर हे आता बघू शकता आपले दोन्ही जे पार्ट आहेत असे सेम झालेले आहेत. तर एक 3 इंचाची आपल्याला पट्टी काढायची आहे आणि एक 2.5 इंचाची पट्टी. तर हे 3.5 होतं, मी थोडंसं इथं कट केलेलं आहे आणि हे आपलं 2.5 इंच करून घेतलेलं आहे. तर आता आय पट्टी सगळ्यात आधी आपण इथं लावून घेणार आहोत. जी 3 इंचाची आपण पट्टी काढली होती तर ती पहिल्यांदा आपण अशी ब्लाऊजच्या उलट्या साईडने ठेवून तर पट्टी जी आहे अशी सिंगल फोल्ड करून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर ब्लाऊजच्या उलट्या साईडने इथं पट्टी जी आहे तर ती अशी लावत आहे. तर बॉटमला मी पट्टीच्या थोडं फोल्ड करून घेतलेलं आहे. आता एक टिप मी मारून घेतलेली आहे. आता ती जी पट्टी आहे आपण अशी सरळ करून घ्यायची आणि त्याच्यावरती एक दाबटीप जी आहे तर ती द्यायची आहे. आता ती पट्टी जी आहे आपण त्याच टिपावरती काय करायची अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण एक अशी टिप मारून घ्यायची. आता मी सेंटरला टिप मारलेली आहे कारण आय या अस्तरमध्येच मी आय करणार आहे नंतर, तर त्यामुळे मी सेंटरला इथं टिप मारलेली आहे. तर आता आपण हुक पट्टी तयार करून घेणार आहोत. तर आता हुक पट्टी आपण सरळ बाजूने जोडली होती आणि सरळ बाजूने जोडून काय करायचं आपण ती सरळ करून त्याच्यावरती सुद्धा एक दाबटीप मारलेली आहे आणि आतल्या साईडला आपल्याला याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे या हुक पट्टीला. तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता की आपण हुकची पट्टी जी आहे तर त्यात ही टिप आपल्याला दिसते. तर या टिपच्या पुढे आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यानंतर अजून एक फोल्ड केल्यानंतर अगदी व्यवस्थित आपली जी हुक पट्टी आहे तर ती तयार होते. तर आता हे बघा, तर आता गळ्याचा जो शेप आहे आपला थोडासा तिरका वाटत होता तर त्यामुळे आपण इथं दोन्ही ज्या पट्ट्या सेम यायला हव्यात म्हणून एक आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि प्रॉपर इथं आपण जो गळ्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे. आपला मगाशी थोडासा शेप जो आहे तर थोडा कमी जास्त झाला होता दोन्ही साईडचा, तर एकदम असं थोडंसं मी मार्किंग करून घेतल्यानंतर इथं गळ्याला जो आहे शेप दिलेला आहे व्यवस्थित. तर एक साईड मी आता केलेली आहे तर दुसरी साईडसुद्धा आपण असा शेप थोडासा इथं द्यायचा आहे गळ्याला. तर त्यामुळे काय होतं जो आपला गळा आहे एकदम आखूड बसत नाही, व्यवस्थित गळ्याचा जो शेप आहे आपल्याला गोल शेप जसा आपल्याला हवा असतो तसा आपल्याला शेप जो आहे तर तो येतो. आता एक साईड जी आहे माझी थोडीशी ती एक्स्ट्रा झाली होती तर ती सुद्धा आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायची आहे. आता हे बघू शकता की आपलं गळ्याचं जे फिनिशिंग आहे आपलं एक व्यवस्थित आलेलं आहे आणि जी आपली आय आणि हुकची पट्टी आहे तर ती सुद्धा अशी समान आलेली आहे आणि एकदम प्रॉपर असा आपला जो गळ्याचा शेप आहे तर तो आलेला आहे पुढच्या गळ्याचा. तर आता आपण इथं लावून घेणार आहोत पायपिंग. तर पायपिंग बघा मी क्रॉस पट्ट्या काढते पायपिंगसाठी आणि ज्यांचं पायपिंग जे आहे म्हणजे गोट जे आहे उलटं पडत असेल तर त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर तोही तुम्ही बघा की नेमकं तुमची जी पायपिंग आहे गोट आहे व्यवस्थित येऊन सुद्धा का उलटा पडतो किंवा काय ट्रिक असते पायपिंग लावताना, कसं कापड आपण धरायला लागतं किंवा कसं पायपिंग लावताना आपण मशीनवरती कापड फिरवायला लागतं. तर त्या सगळ्याचे ट्रिक आहे तर तो मी सेपरेट असा पायपिंगचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारच्या पायपिंग जे आहेत तर ते सांगणार आहे. एक म्हणजे अंडरग्राऊंड पायपिंग आणि दुसरी म्हणजे आपली कॉर्डची पायपिंग, आपण धागा घालून पायपिंग करतो आणि एक सिंपल पायपिंग, अशा 3 पायपिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही जी पायपिंग मी लावत आहे एकदम सिंपल पायपिंग लावत आहे. याच्यामध्ये ना मी कॉर्ड घातलेला आहे ना काय, एकदम मी सिंपल जे आपलं सिंपल आपण गोट मारतो तशा पद्धतीने मी इथं गोट मारत आहे. तरीसुद्धा याचं फिनिशिंग बघू शकता मस्त आपलं जे पायपिंगचं फिनिशिंग आहे तर ते येतं. कुठेसुद्धा तुम्हाला गोट उलटा पडलेला आहे किंवा कमी जास्त झालेला आहे अजिबात दिसणार नाही. अगदी प्रॉपर गळ्याच्या शेपनुसार आपली जी पायपिंग आहे तर ती येते, करेक्ट पायपिंग येते.
तर बघू शकता आता आपला जो गळा आहे आपल्या फ्रंटचा एकदम परफेक्ट असा शेप व्यवस्थित घेतलेला आहे। पायपिंग सुद्धा बघू शकता एकदम तिरकी सुद्धा आपली जी पायपिंग आहे तर ती होत नाही, एकदम ॲक्युरेट आपली जी पायपिंग आहे तर ती येते। तर दुसरी ही साईड आता आपण अशीच लावून घ्यायची आहे। तर माझ्या चॅनलवरती आणि भरपूर असे व्हिडिओ आहेत, मी अंडरग्राऊंड पायपिंग सुद्धा दाखवलेले आहे किंवा क्वाड पायपिंग सिंपल पद्धतीने कशी लावायची तर तेही दाखवलेले आहेत। पण आता जे न्यू सबस्क्रायबर आहेत माझे तर त्यांच्यासाठी सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे पायपिंगवरती, सो तुम्ही तो नक्की बघा। तर आता दुसरी साईड आपण अशी पायपिंग लावून घेतलेली आहे। आता या दोन्ही भाग बघू शकता आणि मेन म्हणजे आपल्या गळ्याचा शेप बघू शकता फ्रंटच्या एकदम मस्त आपला जो गळ्याचा शेप आहे तर तो आलेला आहे। घातल्यानंतर सुद्धा एकदम ब्रॉड असं पुढच्या साईडला आपल्याला छान वाटतं। आता इथं मी बॅक पार्ट सुद्धा इथं रेडी करून घेतलेला आहे, जसं की मी हंडी गळा काढणार होते तर हंडी गळा मी इथं काढलेला आहे, बॅक पार्ट मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे। आता आपण फिटिंग करणार आहोत, तर फिटिंग करताना सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण दोन्ही शोल्डर जे आहेत तर ते जॉईंट करून घ्यायचे। तर हे सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला बघून घेणार आहोत आणि मगच जे शोल्डर आहेत तर ते मी असं जोडून घेतलेले आहेत। तर तुमचं जे शोल्डर आहे तर ते कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, जर जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही शोल्डर जे असे ठेवून आपण व्यवस्थित दोन्ही शोल्डर एक लेवल करूनच मग अर्ध्या इंचाची टिप जी आहे आपल्याला आतल्या साईडला म्हणजे ब्लाऊज उलटं करून आपण याला टिप मारून घ्यायची आहे। तर फिटिंगचे माझे भरपूर व्हिडिओ जे आहेत माझ्या चॅनलवरती आहेत की परफेक्ट ब्लाऊज कसं करायचं, तर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तो तुम्ही व्हिडिओ माझे बघू शकता। तर आता आपण शोल्डर असं जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दिलेले आहे दाबटीप। आता आपण स्लीव्ह जोडणार आहोत, तर स्लीव्ह जोडायच्या अगोदर सुद्धा आपण हे चेक करायचं आहे की आपला मुंडा जो आहे कमी जास्त आहे का। तर आता माझा जो मुंडा आहे तर तो मागचा जो आहे एक्स्ट्रा होता, जास्त होता, तर मी दोन्ही साईडचे जे मुंडे आहेत तर ते एक समान करून घेतलेले आहेत, म्हणजे फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे मी लेवल करून घेतलेला आहे। आणि त्यानंतरच मी आता स्लीव्ज लावून घेणार आहे। तर स्लीव्ज मी इथं असं आपला जो फ्रंटचा शेप असतो स्लीव्हचा तर मी तो कट करून इथं स्लीव्ह जे आहे तर ती लावत आहे, कारण स्लीव्ह ज्यावेळी आम्ही पेपरवरती कट करतो तर त्यावेळी फ्रंटचा शेप मी कट करत नाही, जोडताना स्लीव्ह ज्यावेळी मी जोडत असते तर त्यावेळीच मी फ्रंटचा जो स्लीव्हचा शेप आहे तर मी तो कट करत असते। आता बघू शकता आपण एका साईडची जी स्लीव्ज आहे तर ती अशी लावून घेतलेली आहे, तर दुसऱ्याही साईडची आपण जी स्लीव्ज आहे तर तशा पद्धतीनेच आपण लावून घ्यायची आहे। तर दुसरी साईड मी अशीच लावून घेतलेली आहे। तर मी परत एकदा सांगते, मी स्लीव्ज ज्यावेळी पेपरवरती कटिंग करतो तर त्यावेळी फ्रंटचा शेप देत नाही, जोडताना मी जो स्लीव्हचा जो शेप आहे तर तो फ्रंटचा देते। तर आता दोन्ही स्लीव्ज जे आहेत आपल्या अशा लावून झालेल्या आहेत आणि दोन्ही ॲक्युरेट आपल्या जे स्लीव्ज आहेत तर ते आलेले आहेत। इथं बघू शकता की 3-3 इंचाची आपल्याला जी स्लीव्ज आहे तर ती हवी होती। आता सगळ्यात आधी आपण सरळ बाजूनेच काय करायचं आहे, एकदम काटोकाट टिप मारून घ्यायची आहे ब्लाऊजला सरळ बाजूनेच। तर दोन्ही साईडला मी सरळ बाजूने इथं काटोकाट एकदम टिप मारून घेतलेले आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड इथं कट करून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण जे ब्लाऊज आहे तर ते उलटं करून घ्यायचं आहे। आणि याच्यावरती सुद्धा आपण काय करायचं आहे, फिटिंगची मापं टाकायच्या आधी याच्यावरती सुद्धा आपण काय करायचं, दाबटीप मारून घ्यायची। तर यामुळे काय होतं, आपलं फिटिंगसुद्धा छान येतं आणि प्रॉपर आपली जी मापं आहेत तर ती व्यवस्थित येतात, कुठेही कापड कमी जास्त होत नाही फिटिंग टाकत्यावेळी। तर आता मी हात रुंदी जी घेतलेली आहे ते 7 इंच घेतलेले आहे, छाती 9 इंच घेतलेले आहे, कमर 7 इंच घेतलेले आहे आणि बघू शकता अगदी प्रॉपर आपली जी मापं आहेत तर ते आलेले आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता। तर अशा टाईप आपण आपलं जे ब्लाऊज आहे परफेक्ट फिनिशिंग सोबत आणि परफेक्ट फिटिंग सोबत रेडी केलेला आहे। आणि माझ्या ट्रिकने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमचं एखादं ब्लाऊज आणि त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला तुमचे जे ब्लाऊज आहे तर ते फिटिंगला आणि फिनिशिंग कसं झालेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।